रंगपंचमी दिवशी बिअरचे पैसे किमती पॅकसह कमी देण्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांनी मिळून शॉप चालकासह एका धक्काबुक्की करत चाकूने वार केल्याची घटना घडली। सदरची घटना ही रविवार दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास टिळक चौक येथील कैलास बिअर शॉप येथे घडली। या प्रकरणी शयन शेखर शेट्टी वय वर्ष 39 राहणार पेठभाग सांगली यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शुभम बंडोपंत दडगे उर्फ पाटील वय वर्ष 19 राहणार गावभाग, अतुल राजेंद्र डफळापुरे राहणार खनभाग यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे, तर एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शयन शेट्टी यांच्या वडिलांचे शहरातील टिळक चौक येथे कैलास बिअर शॉपी नावाचे दुकान आहे। रविवारी 8 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास संशयित शुभम दडगे आणि अतुल डफळापुरे हे दोघेजण दुकानात आले। बिअरचे पैसे किमतीपेक्षा कमी दिल्याच्या रागातून त्यांचा वाद झाला। या वादातून शयन शेट्टी वडील शेखर शेट्टी मॅनेजर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करत दमदाटी केली। त्यानंतर शुभम दडगे यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने शयन शेट्टी यांच्यावर चाकूने पाठीत वार करून गंभीर जखमी केले। दोघांनी त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला बोलवून घेत वाईन शॉपमध्ये शिवीगाळ करून दमदाटी केली। घडलेल्या या प्रकारानंतर शयन शेट्टी यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलेला आहे। अटकेतील दोघांना न्यायालयापुढे उभं केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।